काय निर्णय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले सामना 6 षटकांचा असणार आहे. नक्कीच 6 षटकामध्ये 2 षटकं मेंढरी पॉवर प्लेचे असणार आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे ग्रामीण विभागामध्ये सिटी क्रिकेटचं, शहरी क्रिकेट कसं वाटतंय? अतिशय छान वाटते खेळायला. राकेश पाटील आणि RK बिल्डर यांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग दिला. अतिशय सुंदर आयोजन. प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं समोरील चॅलेंज स्पोर्ट्स संघ एक चांगला संघ आहे. तर या संघाला निर्धारित 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे गोलंदाजीमध्ये कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? राजन आहे, रोशन आहे, मी स्वतः. तर एक चांगली लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो, नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रशांत, नाणेफेक आपण हरलेले आहेत, नाणेफेक जे जिंकले असतील काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडले. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 या 60 प्लसच्या जाण्याचा पुढे प्रयत्न करेन, कारण की समोरची टीम पण चांगली आहे, बॅटिंग लाईन चांगली आहे. संधी 60च्या वर जाण्यासाठी असे तुझ्यासहित कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? फलंदाज तर सर्व आहेत, प्रत्येकाने आपली जिम्मेदारी घ्यावी आणि बॅटिंग करावी. तर एक चॅलेंज संघ इथे चॅलेंज फेस करण्यास तयार झालेला आहे. निश्चित. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकले आहे ती हेमंत पाटील जय मसोबा स्पोर्ट्स पिंपला संघाचा संघनायक प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे ते चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघ. बॅक टू कमेंट बॉक्स. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद शुभात धुमाल. बाल्या मामा चषक 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है. राकेश पाटिल विथ प्रिंस, ये आप देख सकते हैं राकेश पाटिल और प्रिंस कुंज पाटिल आपके टीवी मॉनिटर पे. फोकसमैन टॉस को जीता इस वक्त जय मसोबा पिंपलास ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. पिंपलास वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. बाल्या मामा चषक का आज का ये पहला मुकाबला है जो पंकज घरत फैम टीम और लेजेंड ऑफ भिवंडी बिलासर फैम टीम के बीच में खेला जा रहा है. ये नहीं भूलना चाहिए कि चैलेंज ने इस सीज़न में एक सेमीफाइनल खेला है. टीम बहुत बढ़िया कर रही है, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाजी थोड़ी कमज़ोर पड़ गई थी पिछले कई इवेंट से. लेकिन बल्लेबाजी में आज भी चैलेंज वाकई में चुनौतियां पेश कर रही है सभी टीमों के सामने. तुषार छिलके, सचिन सभी बहुत अच्छा क्रिकेट खेल रहे हैं. सागर, मेरे साथ जुड़ चुके हैं कमेंटेटर शुभात धुमाल, ऑफिशियल स्कोरर नैनेश्वर मुकादम, और ये देखिए फोकसमैन राकेश पाटिल विथ सन ऑफ राकेश प्रिंस कुंज पाटिल. नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार युवासेना भिवंडी तालुका सचिव राकेश पाटील यांना त्यांच्या सुपुत्र सहित आपण पाहू शकता. आणि त्याच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचे नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकलेले पंकज घरत फॅम टीम जय मसोबा स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले लेजंड ऑफ भिवंडी विलास आर पाटिल फॅम टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाला. ऑन फील्ड अंपायर इस वक्त फारूक बर्डी, शानू कुरैशी और शाहिद मोमिन जाते हुए आप देख रहे हैं. बाल्या मामा कप 2020 का आज दूसरा दिन है. नक्कीच आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. आज 10 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. मात्र 1930चा जर विचार केला तर न्यूझीलंडमधील पहिलाच कसोटी सामना खेळला गेला होता आणि त्या सामन्यामध्ये 10 जानेवारी आणि बरोबर 10वी टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधला हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता.
तो इंग्लंडचा गोलंदाज ॲलन मॉरिस याने, ज्याने न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा केला होता. आणि ते क्रिकेटचा विचार केला तर आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये 44 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये 49 हॅट्रिक आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हॅट्रिक. आणि विशेष म्हणजे सिद्दीक बाबे सर, जर विचार केला तर शेवटच्या ज्या तिन्ही हॅट्रिक आहेत त्या भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या आहेत. कारण आपण पाहिलेलं आहे त्या T20 क्रिकेटमध्ये दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये आणि वन डे क्रिकेटमध्ये कुलदीप यादव. म्हणजे शेवटची ज्या हॅट्रिक आता झालेल्या आहेत त्या तिन्ही हॅट्रिक भारतीय गोलंदाजांच्या नावे आहेत. आणि आजच्या दिवसाचा इस वक्त माही इंटरप्राइजर्स प्रोप्राइटर रुपेश पाटिल और मंगेश पाटिल ने जय मसोबा पिंपलास को ऑल द बेस्ट कहा है और साथ ही साथ टूर्नामेंट के लिए राकेश पाटिल को बधाई दी है. आजच्या दिवशी 1985 मध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज कॉर्टनी वॉल्स याने आपला वन डे डेब्यू केला होता. तर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय तो जय मसोबा स्पोर्ट्स पिंपलासा संघ आणि सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. 205 वन डे कॉर्टिनी वॉल्स याने खेळले होते आणि 227 विकेट चटकवण्याचा विक्रम केला होता. 1985 मध्ये आजच्या दिवशी कॉर्टिनी वॉल्स याने श्रीलंकेविरुद्ध आपलं वन डे डेब्यू एकदिवसीय पदार्पण केलं होतं. आणि विशेष म्हणजे 1986 मध्ये शारजा येथे जी वन डे झाली होती त्या वन डेमध्ये 4.5 षटके अर्थात 4.3 षटकांची गोलंदाजी हाताळताना त्यामध्ये 3 षटके निर्धाव टाकली होती. 5 फलंदाज बाद केले त्यांनी फक्त न फक्त 1 धाव खर्च केली होती. आइए दोस्तों लौट चलते हैं. इस वक्त बाला मामा चषक 2020 की दुनिया में सुबह का सत्र है और पहला ही मुकाबला खेला जा रहा है. टॉस को जीता इस वक्त जय मसोबा पिंपलास पंकज घरत फैम टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. चैलेंज आपको अपने ओपनर्स भेजना है क्योंकि हमारा शेड्यूल थोड़ा देरी से शुरू हुआ है. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड सचिन, ग्रेट प्लेयर इज Sachin and Sagar and Sachin. Sagar played a terrific knock against Pioneer in Sarpanch Up Sarpanch Cup Sonale. नक्कीच सागर पाटील मॅन फ्रॉम पोगाव आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार. ही सलामी जोडी मैदानामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. So two openers on the ground. And welcome all of you. Good morning from Yuva Sachiv Bhiwandi Taluka, Focusman Rakesh Patil, RK Builders, Sudhir Matre, Yogesh Matre and Randhir Matre and organizing committee. Sachin facing Hemant Patil. Hemant Patil also key bowler, one of the great all-rounder man from Kewnee Dive, Kewnee, and he is the best bowler in 2018 in Kaler Cup. Hemant Patil. This is the good battle. First over in progress. First over begin now. First ball of the second day of Balayamama Cup. Umpire Shanu Qureshi, umpire Farooq Bardi, and third eye the umpire Shahid Momin. Is going to be Hemant Patil. Short run up to the wicket now. Goes to Sachin, put away. Mighty blow in the gap. One bounce. Cross the cow corner for 4. What a start. Welcome all of you. What a start from Sachin. In front of his legs, put away very nicely, no chance to two fielder, one bounce cross the boundary for 4.
Right arm over the wicket. Ball this time, slog sweep over the infield, through the backward square leg for 4. Great shot. That marks an expensive overturn from Hemant Patel, given away 22 runs. And what a start from challenge. अतिशय दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेले जय वेताल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दीपक पाटील साहेबांचं त्यांचं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. एक ओवर की समाप्ति के बाद बहुत बढ़िया शुरुआत. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. 22 रन आए, कोई विकेट नहीं गिरा है. सागर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 2 सिक्सर और 1 चौका जड़ा है. 16 पे खेल रहे हैं और सचिन ने 5 रन बनाए. मरता क्या ना करता. ब्लैक डायमंड ऑफ दापोडे राजन को गेंदबाजी दी गई है. आज हम मिस कर रहे थे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. बहुत बिजी होने की वजह से बालिया मामा कप में आज उनको नहीं सुनेंगे. कल वो जुड़ जाएंगे. इस मरतबा अच्छी गेंद थी, टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन बना और 2 रन छुड़ा लिए बल्लेबाजों ने. कमाल की बल्लेबाजी पहले ही ओवर में हम देख रहे हैं. हालांकि पहला ही मैच हो रहा है और गवली सर के बारे में मैसेज मिल चुका है, लेकिन क्षमा चाहते हैं. जब वॉइस ऑफ महाराष्ट्र हमारे बीच में नहीं रहेंगे, कल वो जुड़ जाएंगे और सुपर संडे में भी हमारे साथ रहेंगे. इस बीच अगेन धीरे से केवल पुश किया है, हल्के हाथों से ड्राइव करते हुए. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी थे, डीप मिड ऑफ पे आए. 1 रन बना स्कोर में. स्कोर 25 पे पहुंचा है. चांगली सुरुवात आपण पाहतोय ती चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाचे दोन्ही सलामीर चांगल्या मूडमध्ये आपण पाहतोय. मोठ्या आणि छोट्या बॅकलिपचा चांगले वापर करतायत आणि चेंडूच्या मेरिटनुसार खेळतात. एक विशेषता राहिलेली आहे दोन्ही सलामीरांची. कमाल का क्रिकेट हो रहा है दोनों टीमों के तरफ से. खासतौर से चैलेंज ने एक बहुत ही चुनौती भरी शुरुआत कर दी है. सागर आग उगल रहे हैं पहली ओवर में. राजन सागर को स्विच हिट किया इनफील्ड के ऊपर से. 4 रन स्क्वायर थर्ड बाउंड्री के बाद. उत्कृष्ट सुरुवात सागर मानोस रनों के सागर बनते हुए. एब्सोल्युटली ट्रू. जिस तरह वो रन बना रहे, बहुत बढ़िया बल्लेबाजी हम देख रहे हैं. 20 रन पे खेल रहे हैं. इस मरतबा धीरे से कवर ड्राइव किया है, मिसफील्ड हुआ है. गेंद पीछे सरक रही है. 2 रन पूरे किए हैं. तीसरे के लिए पलट चुके हैं क्योंकि बाउंड्री बहुत दूर है. 3 रन पूरे किए हैं. इन 3 रनों से 23 पे पहुंचे सागर और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 32 रन. जो दर्शक अभी अभी जुड़े हों, कमाल की बल्लेबाजी चैलेंज की. मन बना के पहले ही आए थे चैलेंज के कैप्टन. इस मरतबा अच्छी गेंद बीट किया. वहां पर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, डॉट गेंद. RD 4440 के कैप्टन और रियल स्पोर्ट्स वसीम अंसारी फैम टीम के कैप्टन, आप दोनों को टॉस बॉक्स में बैठना है. राजन पाटिल राइट आर्म राउंड विकेट आते हुए. इस मरतबा सीधे प्लेट से लॉप कर दिया है डाउन द ग्राउंड. कोई मौका नहीं. गेंद पहले बाउंस पर. 4 रन.
लॉन्ग ऑफ थोड़ा वाइड खड़ा था, सीधे प्लेट से गेंद को खेल दिया, 4 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की लूटमार मचा ली यहाँ पर चैलेंज स्पोर्ट्स ने। 36 रन बने, दोनों बल्लेबाज अच्छे टच में नजर आ रहे हैं। 11 पे खेल रहे हैं सचिन, 12 पे और 23 पे सागर बल्लेबाजी कर रहे हैं। ग्रेट इनिंग। नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. जवळजवळ 18च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या त्या चॅलेंज स्पोर्ट्सच्या भिवंडी या संघाने 36 धावफलकावर. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, कारण 6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि आपली 6 षटके हे 30 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. गेंदबाजी में एक और तब्दीली की गई है। गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज रोशन को। 2 ओवर में बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं चैलेंज स्पोर्ट्स की। रोशन सागर के लिए इस मरतबा खींच के मारा, शॉर्ट हम पुल, डीप में खिलाड़ी मौजूद है। टीम के कैप्टन, उनका थ्रो पहुंचा, 1 रन बनाया सागर ने। सागर पहुंचे 24 पे, कुल स्कोर उन्होंने पहुंचा दिया 37 रन बिना किसी विकेट के। RD 4440 के कैप्टन और रियल स्पोर्ट्स के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में बैठना है। रोशन, शुभम पाटिल हमसे जुड़ चुके हैं। इस मरतबा एलिवेशन नहीं था, खेलना चाहते थे ऑन साइड में, फाइन लेग पर गेंद चली गई मिड विकेट पर, 1 रन। कहीं ना कहीं रुक कर गेंद आई थी, जिस तरह अपने शॉट को चेक किया था सचिन ने। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पे पहुंचा है। मोहिल भोईर फोटोग्राफी सेलर यांच्याकडून सचिन भोईरसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इस मरतबा गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं वहां पर सागर। 30 पे पहुंचे और 30 रन के लिए उन्होंने कितनी गेंदें ली है? 8 गेंदें। नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. सागर पाटील, मॅन फ्रॉम पोगाव. सिटी क्रिकेटमध्ये पहिला गोल्डन षटकार सुभाष ठाकरेच्या नावे आहे. मात्र ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर पहिला गोल्डन षटकार याच फलंदाजाने झळकला होता. अंतिम सामन्यामध्ये ज्यावेळी जे सोनोई वडुनगर संघाविरुद्ध जनमन पोगाव संघाला जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि सागर पाटील यांनी तो षटकार ठोकला होता. तोच फलंदाज सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन सागर के लिए इस मरतबा ऑफ स्टंप से ज्यादा बाहर कर बैठे वाइड घोषित किया अंपायर शानू कुरैशी ने। 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ स्कोर 45 रनों पे पहुंचा है बिना किसी विकेट के। बहुत ही बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं चैलेंज स्पोर्ट्स की। इस मरतबा स्लॉक स्वीप लेकिन जमीन के सहारे खेला है, फील्डर मौजूद है डीप स्क्वायर लेग पर। 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर 46 रनों पर पहुंचा है। तेज ताबड़तोड़ जबड़ा तोड़ बल्लेबाजी हम देख रहे हैं।
बहुत बढ़िया गेंद, कौन बना के पहुंची विकेट कीपर के पास। आज के मैचेस की रूपरेखा, इसके बाद आरडी और रियल स्पोर्ट, उसके बाद सोना देवी और रैन राजनौली, वकी स्पोर्ट मापोली, जॉली कामतकर, एके लोनार्ड और जय दुर्गा और बालाजी स्पोर्ट और एसके स्पोर्ट, ये आज के मैचेस हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा लॉब कर दिया लॉन्ग ऑन पे, कोई मौका नहीं, मस्तक पे दस्तक, राजन के 6 रन। अतिशय उत्कृष्ट फटका, समोर लॉफ केला होता आणि कुठली संधी नव्हती राजन पाटीलकडे, त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेला होता लॉन्ग ऑनच्या वरून सीमापार षटकार। 3 ओवर में रनों की लूटमार, 52 रन बनाए। दोनों बैट्समैन बहुत अच्छा खेल रहे हैं। कल्पेश भुईर ने शेलार से चैलेंज स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है, और क्या ट्रिपल फिगर की तरफ बढ़ रही है ये बताएंगे शुभा धुमाल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर। फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे, आपण जरा षटकरांची हॅट्रिक करता तर आर्के बिल्डर्स सुधीर म्हात्रे साहेबांकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर आपण ठोकता तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल। तसं मित्रांनो, आज 10 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी रणजी क्रिकेटमध्ये भारताच्या रवी शास्त्रीने मुंबई संघाकडून खेळताना बदोडा या संघाविरुद्ध सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आजच्या दिवशी 1985 मध्ये। तर राजन पाटील याला काय मा ठेवलेलं आहे संघनायकाने। वरच्या टोकाकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार आहे। चांगली सुरुवात आपण पाहतोय आणि जमेची बाजू चॅलेंज स्पोर्ट्स संघाच्या बाजूने, कारण कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही। दोन्ही फलंदाज चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जणू काही या दोन्ही फलंदाजांना टेनिस चेंडू हा फुटबॉल दिसतोय, ज्याप्रमाणे हे दोन फलंदाज फलंदाजी करतात। चांगली सुरुवात आपण पाहतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 52 धावा, अर्धशतक धावपलकर झलकले गेलेले आहे। क्षेत्ररक्षक व्यवस्था आपण पाहू शकता। 2 क्षेत्ररक्षक 20 एफ मध्ये यशाच्या मागे तैनात केलेले आहेत, थर्ड मॅन आणि फाईन लेग। इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजन पाटील दूरवरच्या टोकाकडून सामनावीर फलंदाज सागर यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार राफील एस आणि पंचांचा हात बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आसऱ्याला।
2 रन ले रहे थे, इस मर्तबा नहीं पहुंच पाए, आउट हो गए। वहां पर बड़ा झटका। नवीन फलंदाज गिरीश मॅन फॉर्म वडुनगर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे। धावसंख्या आपण पाहतोय 59 यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता, मात्र चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलेला आहे फलंदाजाने एका धावेसाठी। इस ओवर में राजन ने जो बॉलिंग की वो बराबर टारगेट पे थी और 4 ओवर की समाप्ति पे रन बने, 60 विकेटें गिरी है। 2 चैलेंज स्पोर्ट्स की। अगली 2 टीमों को मैं आवाज़ देना चाहता हूँ। रियल स्पोर्ट्स के कैप्टन और RD 4440 के कैप्टन। RD ने इस हंगामे में 1 कप को जीता है, 1 की रनर्स है। नाम बहुत बड़ा है, लेकिन कुछ स्पर्धाओं से हम देख रहे हैं कि RD की जो गेंदबाजी है उसमें वो धार नहीं नजर आ रही। नक्कीच सोनाली चषकामध्ये या संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं। सुपर ओव्हरमध्ये सामना केला होता आणि सुपर ओव्हरमध्ये सुपर परफॉर्मन्स करून तो सामना RD 4440 या संघाने बालाजी स्पोर्ट्स संघासमोर जिंकला होता। बिल्कुल, CM कप में हॉट फेवरेट टीम थी, लेकिन SK के सामने अपना पहला ही मुकाबला हार गई। शुमाइल सुसे ने खासतौर से हिमांशु और किरण के सामने अच्छी बल्लेबाजी की थी। नक्कीच एक बिग अपसेट आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता, मात्र SK स्पोर्ट्स संघाला आज आपण इन ॲक्शनमध्ये या चषकामध्ये खेळताना पाहणार आहोत। नहीं, उसके बाद तो SK स्पोर्ट्स सेमीफाइनल खेली मराठा पंजाब के सामने। उनका परफॉर्मेंस वाकई में लाजवाब रहा था CM कप में। आणि तो संघ आपल्याला आज खेळताना पाहायला मिळेल। चांगलं प्रदर्शन मुख्यमंत्री चषकामध्ये हार्ट ऑफ सिटी चॅलेंज या मैदानावर त्या संघाने केलं होतं। तर बोलूया सुरू असलेल्या सामन्याकडे। हेमन येतोय संघनायक जय मसोबा स्पोर्ट्स प्लस या संघाचा। यावेळी चेंडूला कव्हर रिजनमध्ये टोललेला आहे। फटक्यामध्ये आत्मविश्वास झलकताना पाहायला मिळाला नव्हता आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण। धावसंख्या सिंगलने पुढे सरकते, धावसंख्या 1 निवडून होते ते 61। आजच्या दिवसामधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष जय मसोबा स्पोर्ट्स पिंपलास या 2 संघामध्ये। नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चॅलेंज स्पोर्ट्स संघ। यावेळी चेंडूला खेळून काढलेलं आहे ते मिड ऑन रिजनमध्ये, डीप मिडियनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। तिथे हलकासा अपीलही केला जातोय धावबादचा, मात्र सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे फलंदाज सचिन आणि 2 धावेने धावसंख्या उडून झालेली ती 63। स्वच्छ सूर्यप्रकाश आपण पाहतोय। क्रिकेटला आयडल क्रिकेट कंडिशन अनुकूल परिस्थितीमध्ये ही स्पर्धा खेळली जाते। एक भव्य दिव्य मैदान आणि भव्य दिव्य मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे। सिटी क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय बाल्या मोहम्मद चषक 2020। यावेळी चेंडूला टोललेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, तोपर्यंत दुसऱ्या बघण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आणि परिणाम स्वरूप 2 धाव पूर्ण। या 2 धावेने धावसंख्या घडून झाली ते 65। पाचवं षटक मार्गस्थ हेमन यांनी पहिलं षटक हाताळलं होतं। पहिलं षटक अतिशय महागडं षटक पाहायला मिळालं होतं। यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेतोय आणि निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये। चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळतोय। विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। सीमाच्या लगत जास्त क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत। यावेळी शफल क्रॉस होऊन चेंडूला स्केअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे। बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या 1 निवडून झाली ती 66। रियल के कैप्टन, आपको कमेटी से कांटेक्ट करना है। हेमंत पाटील पुन्हा एकदा VIP डायचा कडून वलताना राईट मृद विकेटचा मारा करतोय। यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही। निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते। 5 षटकांची समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 65।
66। देखिए पहले 3 ओवर में 52 बने थे, उसके बाद 2 ओवर में बहुत ही जो बॉलिंग हुई है वो बहुत ही कसी हुई हुई है। नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर जायले स्पोर्ट्स तळोली या संघाने सुरुवातीच्या 4 षटकामध्ये फक्त 31 धावा देऊन 5 फलंदाजांना बाद केले होते. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये मात्र तब्बल 51 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण स्वागत सत्कार समारंभाकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत जय वेताल क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक पाटील साहेब आणि दीपक पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान इथे केलं जाईल. युवा सेना सचिव या स्पर्धेचे शिल्पकार युवा नेते राकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहे जय वेताल क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक पाटील साहेब आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान इथे केलं जात आहे, हे आपण पाहू शकता. त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केले जात आहे. मायेची शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल, हे आपण पाहू शकता. त्यांना सन्मानित केलं जात आहे. हे आकर्षक मोमेंटम आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिवसेना शाखाध्यक्ष गुंदवली संदीप पाटील साहेब आणि त्यांचंही स्वागत सत्कार सन्मान इथे केलं जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार अँग्री यंग मॅन राकेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण त्यांचे स्वागत सत्कार सन्मान करायचे. शिवसेना शाखाध्यक्ष गुंदवली संदीप पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाईल, जे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान राकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे, हे आपण पाहू शकता. शिवसेना शाखाध्यक्ष गुंदवली संदीप पाटील साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे. मायची शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर वळू आपण सामन्याकडे. यावेळी एक मोठा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चेंडू मिड विकेटच्या वरून सीमापार षटकार. देखिए सचिन वो बैट्समैन है जो इस तरह के शॉट्स खेलने में काफी माहिर है. गेंद को लिफ्ट कर दिया उन्होंने मिड विकेट के ऊपर 6 रन. अतिशय उत्कृष्ट फटका, बॉटम यांचा चांगला वापर आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर मोडली ती षटकाराची. सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार सलामी आलेला सलामीला चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. हर्षद सामन्याकडील फलंदाज गिरीश. यावेळी चेंडूला फाईन केलेला आहे. एकाच ऍक्शन मध्ये षटकार. बहुत ही खूबसूरत हुक शॉट, गेंद को पढ़ने दिया था, पढ़ लिया और बहुत खूबसूरत हुक शॉट, एग्जीक्यूशन बहुत अच्छा. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन. धावसंख्या झालेली ती 79. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता, ब्लॉक होल मधला चेंडू होता आणि फलंदाज चकित होतोय. नक्कीच आमच्यामध्ये आगमन झालेलं आहे सिक्सर किंग ऑफ भिवंडी दीपेश माली आणि रिकार्डो पावल ऑफ भिवंडी सुनील गरद. दोघांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. देखिए आपका सर दर्द हो रहा होगा तो अब सर दर्द नहीं होगा क्योंकि गेंदबाजों के लिए सर दर्द के बैट्समैन पहुंच चुके हैं. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू खोदून काढलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, फील करून फेकी करतोय, तोपर्यंत चांगल्या रनिंग बिटवीन विकेटने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने धावसंख्या झालेली ती 81 आणि 82 धावांचं आउट ठेवलेलं आहे. ते जेमसोबा पिंपळाच्या संघासमोर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाने. वसीम अंसारी फैम टीम
रियल के कैप्टन आपको टॉस बॉक्स में पहुंच जाना है और वेलकम दीपेश माली, वेलकम सुनील घरत, दोघांचं हार्दिक स्वागत आहे. सिटी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय बालेमामा चषक 2020 मध्ये. 4 जनवरी को दीपक मडवी और सुनील घरत का जन्मदिन रहा था. आइए, टॉस होने जा रहा है और दोनों टीमें रियल स्पोर्ट वसीम अंसारी फैम टीम, साथ ही साथ विनोद पाटिल फैम टीम RD 4440, मैं मान्यवश दीपक पाटिल, साथ ही साथ सुनील घरत, रिकार्डो पावेल और संदीप पाटिल, ये तीनों से निवेदन करता हूं कि आपको टॉस बॉक्स में आना है. संदीप, दीपक पाटिल और सुनील घरत. आई इस वक्त लेट परशुराम गोपीनाथ मात्रे टॉस बॉक्स में. बेस्ट मानकोली वसीम अंसारी. तीनों मान्यवर हमसे जुड़ते हुए उनको लीड कर रहे हैं युवा सचिव फोकसमैन राकेश पाटिल और उनके भाई ऑर्गेनाइजिंग कमेटी सितारा शुभम पाटिल. वेलकम. दो अच्छे क्रिकेटर हैं रिकार्डो पावेल, जिनको मैं कहता हूं सुनील घरत, और संदीप पाटिल. आइए, सिक्का मैं आपको बताता हूं. आरके बिल्डर, वेयर हाउस लॉजिस्टिक और बिल्डर दुनिया का एक ही नाम, और एक तरफ बाल्या मामा कप 2020. यस, ये सिक्का बतौर यादगार वसीम अंसारी को देना है कि उन्होंने बाल्या मामा कप जीता खेला है. ऑल द बेस्ट बोथ गेस्ट. वसीम अंसारी, आपने लेदर क्रिकेट खेला, आपने टेनिस क्रिकेट खेला, आपके पास कम से कम 25 से 28 साल एक्सपीरियंस है. ग्रामीण क्षेत्र में सिटी का इतना बड़ा शो और बाल्या मामा कप में आप कैसा फील कर रहे हैं? थैंक्स कि उन्होंने और बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ है. मैं ग्राउंड तो फर्स्ट टाइम यहाँ पर खेल रहा हूँ और बहुत अच्छा लग रहा है. और सबसे पहले तो मुझे ये मालूम पड़ा है कि यहाँ पे कुछ लेदर का नेट चालू होने वाला है, तो इसके लिए मैं जो भी पीछे ऑर्गेनाइजर है मैं उनको बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा. थैंक यू. ये बताइए, आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? बैटिंग करना चाहेंगे हम लोग. रीज़न यही है ना कि बड़ी टीम के सामने जब बल्लेबाजी होती है तो आपके गेंदबाज बहुत अच्छे हैं और वो प्रेशर डाल के मैच जीत सकते हैं. हाँ, इससे पहले भी कुछ टाइम हम लोग ने फील्डिंग करे तो सामने वाले ने कुछ ज़्यादा टारगेट कर दिया, तो प्रेशर में बॉलर से अच्छी बॉलिंग नहीं कर पाए. इसके लिए हम लोग ये टाइम डिसाइड किया कि फील्ड बैटिंग करना है. देखिए, सभी टीमें अच्छा परफॉर्म कर रही है. रियल ने भी अच्छा किया, गजब का मैच खेला था एकता ट्रॉफी में.
उम्मीद करें कि यहाँ बहुत अच्छी शुरुआत करने जा रहे हैं। साथ तो आए हैं। ऑल द बेस्ट। दीपेश माली, चर्चा रही थी सीएम कप में कि दीपेश माली नहीं थे, टीम हारी। बहरहाल सीएम कप खत्म हुआ है। बाल्या मामा चषक, सम्राट क्रिकेट, जिसको मैंने कहा है भिवंडी तालुके का सम्राट क्रिकेट, आपको कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है। टॉस जीते तो क्या करते और आपको फील्डिंग ही मिली। पहले ये बताइए, टीम आज पूरी ताकत के साथ है? दो तीन जो टीम थोड़ा पिछड़ रही थी, उम्मीद करें कि आज वहीं आरडी को हम देखने जो ऑल द बेस्ट। द न्यूज इज Real won the toss and they decided to bat first. He's back to the battery box. खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर. दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे HM कंस्ट्रक्शनचे मालक सन्मान्य आदरणीय हेमंत म्हात्रे साहेबांचं आणि त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम बंटी, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर ओलिया सामन्याकडे जेव्हा ते 82 धावांचं सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 13.66च्या सरासरीने धावा झळकल्या. जवळजवळ 14ची सरासरी मेंटेन करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी जय मसोबा स्पोर्ट्स ऑफ पिंपळास या संघाला. तर सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जय मसोबा पिंपळास या संघाकडून टोपनर ऑन द ग्राउंड दिनेश आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज नॉश अँगलला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक करण्यासाठी संघनायक प्रशांत पाटील यांनी चेंडू सोपवलेला आहे. ज्ञानेश्वर शेलके मॅन फ्रॉम पोगाव या गोलंदाजाच्या हातामध्ये. Yes, is the wicket taker bowler like Naneshwar Shilke, one of the great bowler, and he is the best bowler in previous season 2017-18 in famous trophy. Here goes Naneshwar Shilke. First ball goes to Dinesh Patil, put away over the infield. Terrific shot, 4 runs. Dinesh Patil, man from Dapode, is the very good touch batsman in both format. The key player, one of the great stroke player of the mark with boundary. Here we go. Naneshwar Shilke. Goes to Dinesh, fine delivery, beats batsman, beats wicket keeper. They threw for a cheeky single by signal from umpire. So one more to total now. His score moves up to 5 without loss. Chasing a target of 82. But I think this is the positive reply from Jay Masoba Pimplas. Now Rohan on his strike. Here goes Naneshwar. Goes to Rohan, try to play cross batted his stroke, fine delivery. Ball is keeping low around the off stump. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाने केला होता, मात्र यशस्वी ठरतोय कारण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चांगला चेंडू हाताळला तर बॉडी लँग्वेजला ओळखला तो गोलंदाज ज्ञानेश्वर शेलकेने. Next match, Real won the toss, selected bat first. This time short, forced as ball, but half and tough chance. They threw for a quick single. Excellent work from Naneshwar and Tushar. 1-2 score now. His score moves up to super batting from Dinesh Patil. He is the most dangerous customer in initial over. So 4 more to total now. His score bouncing to 10 without loss. Shubham Patil done outstanding job so far in organizing committee. The focus man, the brother of focus man Rakesh Patil. 10 for no wicket. Naneshwar, the asking run rate is begin from the first ball 13.66. This time a lovely looking drive straight to fielder. They threw for a single. There is a overthrow.
1-2 score now. नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, मात्र ओव्हर थ्रूच्या रूपाने एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीने धावसंख्या जोडलेले ते 11. षटकाची समाप्ती झालेली 82 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जय मसोबा पिंपलाचा संघ. So that marks the end of the first over. 11 without loss. एक ओवर की समाप्ति, 11 रन बिना किसी विकेट के आप देख रहे हैं हमारे तमाम मुख्य अतिथियों को, जहां पर सुनील गरत हैं, दीपक पाटिल जी हैं, हेमंत मात्रे जी हैं, फोकसमैन राकेश हैं, प्रिंस कुंज पाटिल हैं. अगला मुकाबला रियल ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. यहां से हम आपको लिए चलेंगे 12 तारीख को कौन बनेगा विजेता बालिया मामा कप का. उसके बाद 13 तारीख से 17 तारीख अंजुमन ट्रॉफी परशुराम टावरे स्टेडियम पर BC4 फॉर्मेट का अगला टूर्नामेंट. उसके बाद हम ठीक आपको लिए चलेंगे शेलार में 18 और 19 तारीख को पावर शेलार स्पॉन्सर एंड ऑर्गेनाइज पावर कप शेलार. भिवंडी का पावर ऑफ क्रिकेट आप देखने जा रहे हैं. गेंदबाजी में गिरीश को लगाया गया है. सामना करेंगे दिनेश. काफी फॉर्म में चल रहे दिनेश पाटिल. इस मरतबा हुक करने की कोशिश, बल्ले को जल्दी घुमा दिया, गेंद गली में गई. लेग बाई के तौर पे 1 रन बनता हुआ. पावर शेलार कप के बाद हम आपको लिए चलेंगे MIM कप खालिद गुड्डू की देन 26 जनवरी से 31 जनवरी. उसके बाद हम आपको लिए चलेंगे मापोली क्रिकेट धमाका, जो सिटी क्रिकेट 5 से 9 तारीख तक रहेगा, लेकिन ग्रामीण क्रिकेट की शुरुआत 30 तारीख से होंगी. सभी टीमें अब तक जिन्होंने फॉर्म सबमिट नहीं किया है, आपको तुरंत ही फॉर्म सबमिट करना है. राइट आर्म ओवर द विकेट, धीमी गेंद, बढ़िया गेंद, ऑफ कटर थी और पढ़ नहीं पाए थे वहां पर रोहन. हालांकि दिनेश बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. उसके बाद कई टूर्नामेंट है, BC4 की अनुमति के बाद वो अनाउंसमेंट होंगे. आए दिन बाहर के बेस्ट ऑफ इंडियन क्रिकेट बाली ट्रॉफी की जो फॉर्म्स हैं वो 15 तारीख से मिलना शुरू हो जाएंगे. 15 जनवरी से आप पाइनियर स्पोर्ट्स क्लब या अल्ताफ बाली सर के ऑफिस से बाली ट्रॉफी के फॉर्म्स हासिल कर सकते हैं. इस मरतबा कट किया है गैप में, बहुत खूबसूरत शॉट, गेंद बैकवर्ड ऑफ द पॉइंट, 4 रन. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. गॅप हेडलं होतं, ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही खेळाडूंच्या मधून हा चेंडू गेला तशी मापार चौकारासाठी. ज्यादा जगह नहीं दी थी, क्लोज ऑफ बॉडी, केवल टैप के स्टाइल में कट शॉट खेला था. हवा में भी जरूर थे लेकिन प्लेसमेंट बढ़िया. गेंद 4 रनों के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे पहुंचा है जय मसोबा पिंपलास का. गेंदबाजी कर रहे गिरीश. स्विच हिट किया है, फील्डर मौजूद है नैनेश्वर. 1 रन बनता हुआ स्कोर में. सत्रह रन. हालांकि दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. आज हम डॉक्टर गौली सर वॉइस ऑफ महाराष्ट्र को मिस कर रहे हैं. कल वो हमारे बीच फिर से जुड़ जाएंगे. आज मेरा साथ दिन भर धमाल कमेंटेटर, कंप्यूटर कमेंटेटर शुभा धमाल देंगे. इस मरतबा हुक कर दिया है गेंद की लाइन से अलग, 6 रन. ये दिनेश पाटिल का क्लास है. आला 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 तुझीच पाटील घेऊन आला. पाल्या मामा साहेब आमचा युवा नेता आला. पाल्या मामा साहेब आमचा युवा नेता आला. 23 रन बिना किसी विकेट के. दिनेश पाटिल बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. कुल मिलाकर 2 चौके 1 सिक्सर, 15 पे बल्लेबाजी कर रहे हैं. चैलेंज ने 82 का लक्ष्य रखा है.
हमारे बीच बहुत ही मशहूर बंटी शिल्के जी का आगमन हो चुका है। आपका हार्दिक स्वागत है। इस बीच एक गेंद हवा में, एक हाथ का कैच और दिनेश पाटिल की पारी समाप्त। राकेश पाटिल के बहुत ही जिगरी दोस्त हैं बंटी शिल्के, हमसे जुड़ते हुए मोस्ट वेलकम। और बंटी शिल्के, आपसे निवेदन है कि आपको हमारे वीआईपी मंच पे आना है।
6 मैचेस खेले जाने हैं। इसके बाद रियल बनाम आरडी, उसके बाद सोना देवी बनाम रियान राजनौली, उसके बाद वकी स्पोर्ट मापोली और जॉली स्पोर्ट कामतगर, उसके बाद आई कालूबाई लोनाड और जय दुर्गा, और आखिर में बालाजी स्पोर्ट और एसके स्पोर्ट्स का मैच रहेगा। अक्षय बादून पेवलमध्ये परतलेला आहे. चौथा फलंदाज डगॉटच्या आश्रयाला नवीन फलंदाज रोशन म्हात्रे मॅन फ्रॉम काल्हेर. खेळपट्टीवर मात्र सामना करेल फलंदाज करण मॅन फ्रॉम पूर्णा. यावेळी इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. सुदैव फलंदाजाचा की क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही आणि परिणाम स्वरूप एक जीवदान मिळतोय. तो फलंदाज आपण बघतो करण याला. या जीवदानाचा फायदा उचलून 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज करण आणि या 2 धावेने धावसंख्या घडून झाली ते 35. 82 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय जय म्हसोबा पिंपळाच्या संघाला. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन फलंदाजी करताना केलं होतं आणि गोलंदाजी करताना चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. खास करून क्षेत्ररक्षकांची चांगली साथ पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत तुषार शेलके यांनी या सामन्यामध्ये तब्बल 3 झेल पकडले आहेत. ऑलफिल्डचा अतिशय चांगला क्षेत्ररक्षक दर्जेचं क्षेत्ररक्षण आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. सूरज बॉलिंग मार्कवर दूरवरच्या टोकाकडनं पुन्हा एकदा सज्ज होतोय सामनागर फलंदाज करण. यावेळी मात्र दिशांनी चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप, पंचांचे समांतर धाव मिळते. वाईट चोरपणे अवांतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून होते ते 36. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष जय म्हसोबा स्पोर्ट्स पिंपलास या 2 संघामध्ये. 82 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पिंपलास या संघाला 4 फलंदाज बाद होऊन फलंदाजीमध्ये परतलेले आहेत. करण आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये. सूरज सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा करण. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू सरळ निघून येतोय इष्टाच्या हातामध्ये. गुडलेन स्पॉटवर चेंडू फेस होऊन इष्टाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सूरज याच्या माध्यमातून कुठले मोठे फटके खेळण्याचं आतापर्यंत स्वतंत्र फलंदाजाला दिलेलं नाही. टिचून मारा आतापर्यंत केलेला आहे गोलंदाजाने. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये शॉर्ट फायनल रिजनमध्ये 1 क्षेत्ररक्षक आणि 1 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पॉइंट रिजनला तैनात केलेले आहे. इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमाशी लगत आपल्याला पाहायला मिळतात. सूरज दूरवरच्या टोकाकडणार. यावेळी मात्र लॉरफुल्डा चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवतो केतन फेकी करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नव्हता. खरं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू असल्यामुळे बॅटचे एज घेऊन डीप थर्डमॅन मध्ये चेंडू रवाना झाला होता आणि तोपर्यंत फक्त 1च धाव घेण्याची संधी मिळली ते फलंदाजाला. आता माझा डावखुरी शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय रोशन म्हात्रे मॅन फ्रॉम काल्हेर. प्रथमच सामोरे जाईल सूरज याच्या चेंडूला. फिल्डमध्ये परिवर्तन केलं जाते कारण डावखुरी आणि उजव्या शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजी करताना आणि परिणाम स्वरूप क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळत आहे. सूरज डावखुरी शैलीचा फलंदाज रोशन म्हात्रेसाठी पुढील चेंडू हाताळणार आहे. यावेळी मात्र चेंडूला 20 एफ मध्ये खेळून काढलेला आहे. वाडेश लॉंग ऑन रिझन मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने रोशन म्हात्रे आपला अकाउंट ओपन करतो आणि 2 धावेने धावसंख्या घडून चाललेली आहे ती 39. एकेरी दुहेरी धावेने काही साथ देणार नाही. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. हवाई मार्गाचा वापर इथून करावा लागेल जय म्हसोबा पिंपळा संघाला कारण एक भलं मोठं टार्गेट आहे 82 धावांचं. दोस्तों आप देख रहे हैं भिवंडी तालुका सम्राट क्रिकेट बाल्या मामा चषक 2020 गुंदोली की सरजमीन से
बालेमामा चषक 2020 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पूर्णपणे तयारीत नव्हता गोलंदाज आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय हा चेंडू टाकला गेलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे, आपण पाहतोय 39 39. 82चं एक भलं मोठं लक्ष आहे. धावांचा डोंगर उभारला होता आणि त्या धावांच्या डोंगराचा आव्हानाचा पाठलाग आपण पाहतो जय मसोबा पिंपळाच्या संघाकडून. 4 फलंदाज हे डगवरच्या आसऱ्याला गेलेले आहेत. पूर्णपणे मदार या 2 फलंदाजांवर असणार आहे. मात्र मोठे फटके खेळण्याची इथून आवश्यकता आहे, कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र आता वाढत चाललेला आहे. पूर्णपणे दबाव फलंदाजांवर. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच आणि यापुढील चेंडू फ्रीड असणार आहे. अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावसंख्या घडून झालेली ती 40. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे आणि 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी जय मसोबा पिंपळाच्या संघाला पहिले फ्रीड चेंडू आहे आणि फ्रीडच्या चेंडूचा कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज रोशन म्हात्रे. दूरवर फलवलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी वाईड यॉर्कर स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये एका धावेसाठी आणि अशा प्रकारे या चौथ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली आहे ती 41. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 4/41. निम्मा पल्ला गाठलेला आणि बरोबर निम्म्या धावांची अजूनही आवश्यकता आहे. 41 धावा धावपलकार झलकल्या गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकामध्ये 41 धावा आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच हे षटक निर्णायक षटक असणार आहे, कारण या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा कुठून काढलेल्या जय मसोबा पिंपळा संघाने तर विजयाच्या आशा पल्लवित होतील आणि ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर पूर्णपणे पाड जड होईल ते चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाचं. म्हणूनच हे षटक निर्णायक षटक असणार आहे, कारण या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. केतन घरत येतोय गोलंदाजी मार्कवर. खांद्याचा वापर जास्तीत जास्त गोलंदाजी करताना या गोलंदाजाकडून केला जातोय. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय सचिन भोईर आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही ते चॅलेंज स्पोर्ट्सचा भिवंडी या संघाला. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही ते जय मसोबा पिंपळाच्या संघाचं. 11 चेंडूमध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. आणि हा षटकार दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चेंडूंची व्यवस्था ज्यांच्याकडून आम्हाला पुरवण्यात आलेले आहे. बॉल स्पॉन्सर भावेश गजानन म्हात्रे, ज्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय गजानन रतन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही चेंडूंची व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मग झेल मला वाटतं सुटलेलं आहे. बॉल स्पॉन्सर भावेश गजानन म्हात्रे साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये, ज्यांच्याकडून
चेंडूंची व्यवस्था इथे केली गेलेली आहे. केतन व्यापीठाच्या टोकाकडून सामनागर फलंदाज करण यावेळी स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय केतन मोठ्या फटका खेळण्याचा आता मात्र प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटकारानंतर मात्र 2 चांगल्या चेंडूच्या हाताळणी केतन घरत या गोलंदाजाने केलेली आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 48. याला एक मोठा फटका, चेंडू उंची जास्त लांबी कमी, वाट कॅच. अतिशय उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय सागर पाटील याच्या माध्यमातून आणि करण याची गेली संपुष्टात. पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता डाऊन द ग्राउंड. मात्र कौतुक करावं लागेल आउटफील्ड मध्ये सागर पाटील याचा स्वतः पडला, मात्र चेंडूला पडू दिलं नाही. अतिशय सुरेख झेल पकडला होता तिथे आणि झेलबादच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय मसोबा पिंपळाच्या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे 48. नवीन फलंदाज संघ नाही का हेमन येतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाला. पूर्णपणे पाड जड चॅलेंज स्पोर्ट्स या संघाचं पकड मजबूत आपण पाहतोय सामन्यावर. यावेळी अतिशय उत्कृष्ट स्विच हिट आणि चेंडू जो आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमापार चौकार. आला 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 रॉकर बँड बघा घेऊन आला 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 आइए देखते हैं किस तरह से शॉट खेला था. बहुत ही कमाल का स्विच हिट. आजकल गौली सर इसे स्वीट हिट भी कह रहे हैं. 4 रन कुल मिलाकर ओवर समाप्त होते हुए 52 रन बने. 1 ओवर में हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ गई है. 30 रन चाहिए. 5 सिक्सर लगाने होंगे. 6 लगाते हैं तो फिर आरके बिल्डर्स की तरफ से 11,000 का इनाम है. अगर 3 लगाते हैं तो 1100 का इनाम है. नक्कीच फलंदाजाला सोडणं संधी आहे, मात्र तो कारनामा करावा लागेल. आणि आजच्या दिवशी मित्रांनो 11 जानेवारी 1985 मध्ये हा कारनामा केला होता. भारताच्या रवी शास्त्री याने रणजी स्पर्धेमध्ये मुंबई संघाकडून खेळताना बडोला या संघाविरुद्ध तिलकराज या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केला होता फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. वानखेड़े स्टेडियम में यही कारनामा रवि शास्त्री सर गिरी सोबर्स के बाद दूसरे बैट्समैन थे जिन्होंने डोमेस्टिक क्रिकेट में कारनामा अंजाम दिया था. इंटरनेशनल में तो आपको पता है हर्षल गिब्स हैं, युवराज सिंह है. केतन पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सूरज येतो गोलंदाजी मार्गावर. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल फलंदाजाला. सीमारेषेचं दर्शन घडावं लागेल, तेही बाहेर. डोर डाय सिच्युएशन करूया मरुस्थिती आहे ती पिंपळाच्या संघासमोर. यावेळी फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. देखिए ये गेंद गुजर गई तो फिर मैच गुजर जाएंगी. यहाँ से 5 सिक्सर अभी भी लगते हैं तो कम से कम सुपर ओवर हो सकता है. नहीं 5 सिक्सर लगे तो मैच जीतेंगे. 4 सिक्सर और 1 चौका लगा तो सुपर ओवर. ये गेंद पर दरवाजा खुला है, उसके बाद बंद हो जाएगा. नक्कीच ही शेवटची संधी आहे जय मसोबा पिंपळा संघाला. मात्र फर्स्ट क्लास फटका खेळावा लागेल या चेंडूवर, कारण येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. सूरज दूरवरच्या टोकाकडनं गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करायला डावकरी शैलीचा फलंदाज रोशन म्हात्रे. यावेळी चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र आपण म्हणू शकतोय का पूर्णपणे
पाठ जड झालेलं आहे ते चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाचं. बिल्कुल, अब सूरज ही चाहेंगे तो इस मैच को जिता सकते हैं जय मसोबा पिंपलास को. लगभग दरवाजे पे अब नो एंट्री का बोर्ड लग गया है. नक्कीच, आणि पराभवाच्या खाईत लोटण्याच्या तयारीत आपण बघतोय जय मसोबा पिंपळास संघाला. पराभवाचे ढग मात्र पिंपळास संघाच्या डोक्यावर आणि पकड मजबूत आपण बघतोय. पारडं पूर्णपणे जड आता चॅलेंज स्पोर्ट्स या संघाचं. सूरज गोलंदाजी मार करून सामना करेल संघनायक हेमंत पाटील. यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी. चांगला प्रयत्न तिथे केला होता क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा. आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. नो बगदादी ने राकेश पाटिल को इस शो के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं. डैशिंग एंड डायनामिक आरके बिल्डर के प्रोपराइटर रणधीर मात्रे हमसे जुड़ चुके हैं. मोस्ट वेलकम. आकाश गायकवाड यही व्यासपीठावर विराजमान होत आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. यासाठी त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. राकेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मेहनत घेतलेली आहे. यावेळी आपटलेला चेंडू मात्र दिशा भरकटले जात आहे. पंचांचं वाईटचं श्रेय होतोय. आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते 57. 82 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. ये आप देख सकते हैं रणधीर मात्रे आरके बिल्डर एंड डेवलपर, वेयर हाउस लॉजिस्टिक और बिल्डर दुनिया का बड़ा नाम रणधीर मात्रे हमसे जुड़ चुके हैं. राकेश पाटिल फोकसमैन के साथ देखा जा सकता है. नक्कीच GPL स्पर्धेमध्ये त्यांच्या आरके इंडियन्स या संघाला आपण खेळताना पाहिलं होतं. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा पंचांचं वाईटचा खेळ होतोय आव्हान त्या वाईटच्या रूपाने. आणि धावसंख्या 1 निवडून होते ती 58. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. इथून मात्र पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल जय मसोबा पिंपळाच्या संघाकडून. कारण जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी हा संघ. सूरज शेवटचं षटक घालतोय दूरवरच्या टोकाकडून. सामना करायला फलंदाज हेमंत. यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये वाटेश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. औपचारिकता शेष आहे कारण 2 चेंडू मध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. पहिला सामना एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. या षटकामधील पुढील चेंडू फक्त 2 चेंडू शेष आहेत. यावेळी चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोलवलेलं आहे एका धावेसाठी. आणि जवळजवळ हा सामना सोडलेला आहे कारण चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. चॅलेंज स्पोर्ट्सचा भिवंडी हा संघ विजयाच्या उंबाट्यावर. आज अतिशय उत्कृष्ट सलामी आपल्याला पाहायला मिळाली ती सचिन आणि सागर या 2 सलामीरांकडून. चांगलं फाउंडेशन आणि परिणाम स्वरूप त्या फाउंडेशनवर चांगली इमारत रचली होती. तब्बल 82-81 धावांची आणि 82 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं होतं पिंपळाच्या संघासमोर. पिंपळास संघासमोर फर्स्ट क्लास क्रिकेट चॅलेंज संघाने इथे पेश केलं होतं. आखिरी गेंद लेकर सागर मुड़ते हुए गेंद को फोर्स किया. एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन, लेकिन मैच जीत लिया है चैलेंज स्पोर्ट्स ने. कॉन्ग्रेचुलेशन लेजेंड ऑफ भिवंडी विलासार मयूर पाटिल एंड चैलेंज स्पोर्ट प्रशांत, तुषार, केतन, सागर, सचिन एंड ऑल टीम. हार्ड लक जय मसोबा पिंपलास, हार्ड लक हेमंत पाटिल एंड पंकज घरत.
आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं सचिन, 31 रनों की नाबाद बाड़ी, मैन फ्रॉम शेलार। और शेलार के शो को देखना ना भूलिए। शेलारचा शो आपण पाहणार आहोत आणि फक्त 14 संघांना तिथे